जरांगेची बायको तर याच्याच लोकांनी सांगितलं की 200 रुपये रोजानी जाते। मग 200 रुपये रोजानी जाणारी बाई इतक्या आलिशान तिचे मुलं कसे काय शिकू शकतात? आलिशान गाड्यांमध्ये तिचे मुलं कॉलेजला कसे काय जाऊ शकतात? त्या मुलांकडे 2-2 लाखाचे फोन कुठून आले? हजाराचा ड्रेस घातला ना त्याच दिवशी तो मॅनेज झाला। ज्या दिवशी त्याने लाख रुपयाचा बूट घातला ना त्याच दिवशी तो मॅनेज झाला। ज्या दिवशी त्याने घर सोडून आलिशान फार्म हाऊस मध्ये राहायला लागला ना त्याच दिवशी तो मॅनेज। फोटो एडिट करतात, बुधवार पेठेत मध्ये नेऊन लावतात, त्या बायकांसोबत लावतात। पॉर्न व्हिडिओ आहेत का त्याच्यात सुद्धा तुमचे चेहरे लावलेले, तरी मी घाबरलेली नाही। आईने बापाला त्यांच्याजवळ झोपूच दिला नाही। हा, त्यांची आई काय करायची, सारं गाव बोलवायची जे मला ट्रोल करतायत, जी लोक माझ्या जरांग्याने याच्याच लोकांनी सांगितलेलं आहे की तिला उचलून न्या आणि तिचा रेप करा। अशा सुद्धा या जरांग्याने ना ऑर्डर दिलेले आहेत त्याच्या लोकांना। तिला जर उचलून नेता येत असं न्या, तिच्या पोरींना उचलून न्या, त्यांच्यावर रेप करा, त्यांना मारून टाका। इतक्या त्याने, कारण त्याचा जो आहे ना गुरु, त्याचा गुरु म्हणजे कोण? वाकड्या। तर वाकड्याने त्याला फुल परमिशन दिली ना। आज खडसे मॅडम गेल्यात, लगेच कारवाई झाली, लगेच सगळ्या गोष्टी झाल्या। कशामुळे? पाठलाग केला। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। मी आपली संगीता ताईवाणी आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवे। तर आजचा विषय जो आहे तो म्हणजे ह्या जरांगेचे काही कार्यकर्ते आहेत जे माझे फोटो एडिट करतात, बुधवार पेठेत मध्ये नेऊन लावतात, त्या बायकांसोबत लावतात, आणखी बरंच काय काय करतायत। अगदी जे मला असेही फोन आले की ताई पॉर्न व्हिडिओ आहेत का त्याच्यात सुद्धा तुमचे चेहरे लावलेले, तरी मी घाबरलेली नाही। कारण काय माहिती का, मी वारंवार त्या लोकांना एकच सांगत असते की ती मी नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे ना। माझा चेहरा त्याला लावला म्हणजे ती मी होणार आहे का? नाही। परंतु जी लोक हे करतायत ना त्यांच्या घरी काय झालं माहिती का, त्यांच्या आईने बापाला त्यांच्याजवळ झोपूच दिला नाही। हा, त्यांची आई काय करायची, सारं गाव बोलवायची जे मला ट्रोल करतायत, जी लोक माझं हे करतायत ना, फोटो माझे एडिट करतायत, लावतायत, काही फरक पडणार नाही। पण एक दिवस तुम्ही पकडल्या जाणार एवढं लक्षात ठेवा। आणि त्यावेळेला तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हे काय आहे ना तेव्हा तुम्हाला कळेल। आता तुम्ही जे बेकायदेशीर वागताय ना, म्हणजे या जरांग्याने माणसात म्हणजे गावागावात माणूस तर ठेवलाच नाही, जाती जातीमध्ये त्याला वाटलंय। परंतु त्याच बरोबर याने महिला भगिनी सुद्धा सुरक्षित ठेवलेल्या नाही। फुल त्यांना परमिशन दिलेली जरांग्याने, फुल परमिशन। मला कोण काय म्हणेल ना, अक्षरशः याचा अशा या जरांग्याने याच्याच लोकांनी सांगितलेलं आहे की तिला उचलून न्या आणि तिचा रेप करा। अशा सुद्धा या जरांग्याने ना ऑर्डर दिलेले आहेत त्याच्या लोकांना की तिला जर उचलून नेता येत असं न्या, तिच्या पोरींना उचलून न्या, त्यांच्यावर रेप करा, त्यांना मारून टाका। इतक्या त्याने, कारण त्याचा जो आहे ना गुरु, त्याचा गुरु म्हणजे कोण? वाकड्या। तर वाकड्याने त्याला फुल परमिशन दिलेली की काय, कोण आहे तिच्या मागं? मारून टाकली तरी कोण काय करणारी? 4 दिवस आंदोलन करतील, बाकी तिचं कोण आहे असं उचलून धरायला? कोणीच नाही। काय होणार आहे? काय होऊ शकत नाही। त्या कोपर्डीच्या श्रद्धाला एवढे तुकडे केले हो, तिचे मारून टाकले, हजारो मोर्चे निघले तिच्या मागे। काय झालं? अजूनही तिचे मारेकरी आहेत ना, मस्त सरकार त्यांना खाऊ पिऊ घालते। त्याच पद्धतीमध्ये माझा एक दिवस तेच होणार आहे या महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल काही वादच नाही। कारण काय झालं माहिती का, आज एक बाब लक्षात आली, पैशावाल्याचे सगळे कोणी असतात, पैशावाल्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मुलींना काही जर म्हटलं ना लगेच त्यांच्यावर कारवाई होती, बरं का। परंतु गोरगरिबांच्या मुलींना, गोरगरिबांच्या आया बहिणींना कुणी काय म्हटलं ना त्यांना काही नाही हो। ते कोण? बघा ना, आज फडणवीस साहेब सुद्धा किती पटकन रिॲक्ट झाले की नाही, खडसेंच्या नातीला बोललेत ना त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। खडसेंची नात ही कुणाची तरी नात आहे, ती कुठल्या तरी आईची मुलगी आहे, नाही का? माझ्या लेकी कुणी नाही का? फडणवीस साहेब, मी कुणी नाही का? मी पण कुणाची तरी लेक आहे हो। गरीब घरात जन्माला आले ना तरी सुद्धा मला पण इज्जत आहे ना, आम्हालाही आहे हो। गरीब लोकांना आमच्याजवळ आमची आबरू याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं। फडणवीस साहेब, मी वारंवार पोलीस स्टेशनला जाते पण पोलीस माझी दखल घेत नाहीये। बघा ना, आज खडसे मॅडम गेल्यात, लगेच कारवाई झाली, लगेच सगळ्या गोष्टी झाल्या। कशामुळे? पाठलाग केला आणि छेडछाड केली म्हणून। माझे व्हिडिओ दररोज एडिट करतायत, दररोज त्याच्यावर घाण घाण कॅप्शन टाकतायत, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही ना फडणवीस साहेब, नाहीच पोहोचते। काय करणार? हरकत नाहीये, याचे भोग मात्र सगळ्यांना भोगावे लागतील। आता नाही सुट्टी कोणालाच, हे मात्र नक्की, एवढं लक्षात ठेवा। आता कुणालाच सुट्टी नाही हे मात्र नक्की। फक्त का?
का राज्य सरकार जरांगेवर SIT लावत नाही, आणि जर लावलेली आहे तर त्याची चौकशी का करत नाही? ज्या वेळेला SIT चौकशी करण्यात येईल ना, ही सगळी पिलावळ कुणाची आहे सगळं बाहेर येणार आहे, लक्षात ठेवा. यांनी कसं प्री प्लॅनिंग केलेलं आहे, जर याला कुणी आडवं आलं तर त्याला काय करायचं हे सगळं बाहेर निघणार आहे. का बरं फडणवीस साहेब तुम्ही याची SIT चौकशी लावत नाही? का नाही, मला याचं उत्तर हवंय. आणि त्याचंच उत्तर घेण्यासाठी मी आझाद मैदानावर येणार आहे. मला त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल, अगदी द्यावं लागणार आहे. का आमची आबरू नाहीये का? आमची इज्जत नाहीये का? गोरगरीब महिलांची नाहीये का? आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? आमचा वाली कुणीच नाहीये का? का घाबरत नाहीये पोलीस यंत्रणा? कशामुळं? याचं उत्तर घेण्यासाठी फडणवीस साहेब, कुणी नसलं ना माझ्यासोबत तरी चालेल, माझी मी एकटी तिथं बसणार, परंतु आता मी माघार घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. खूप झालं, खूप सहन केलं, खूप सहन करते 2 वर्षापासून. त्याच्या अगोदरपासून 2 वर्ष तर हे याच्या लोकांनी मला, परंतु त्याच्या अगोदरपासून खूप सहन केलं. राजकीय नेत्यांनी सुद्धा फक्त माझ्या खरं बोलण्यामुळे मला भयंकर त्रास दिलेला आहे, फक्त माझं खरं बोलणं आणि मॅनेज न होणं. अरे मॅनेज न होणं कशाला म्हणतात ना, ते संगीता वानखेडकडे बघा, तुम्हाला कळेल. तुमच्या जरांग्याकडे नाही रे. तो ज्या दिवशी त्याने 10,000चा ड्रेस घातला ना त्याच दिवशी तो मॅनेज झाला. ज्या दिवशी त्याने ₹1,00,000चा बूट घातला ना त्याच दिवशी तो मॅनेज झाला. ज्या दिवशी त्याने घर सोडून आलिशान फार्म हाऊस मध्ये राहायला लागला ना त्याच दिवशी तो मॅनेज झाला. लक्षात ठेवा, मॅनेज न होणं याला नाही म्हणत रे. आणि त्याचा तो खरा चेहरा समाजापुढे आणण्यासाठी मी धडपडतीये, परंतु हार मानणार नाही. आणि रोहितची बहीण ना बहुतेक जरांग्याच्या खाली जाऊन आली बरं का. अरे रोहित नाही, रोहितचा बाप घरी नव्हता, जरांग्याच्या घरी गेला होता. तर ही पैदास जी आहे ना रोहितची ती जरांग्याची. हा, ही नाजायज पैदास. महिलांना जी टोळी आहे का, इस्लामी टोळी, जी महिलांना बदनाम करते, ज्या महिला धर्माचं काम करतात त्यांना बदनाम करण्यासाठी इस्लामिक टोळी सुद्धा आहे. इतका भयंकर त्रास आहे मला. पाकिस्तानाहून फोन यावे, माझ्याकडे प्रूफ आहेत त्याचे. पाकिस्तानाहून मला फोन आलेले आहेत. काय सांगायचं तुम्हाला, पाकिस्तानाहून. काय तो नंबर दिसतोय पाकिस्तानचा आहे, व्हॉट्सअप कॉलिंग. इतका भयंकर छळ या जरांग्याने माझा लावलाय बरं का. मला काय म्हणायचंय, माझं तुम्ही जे करताय, मी तर सांगितलं वारंवार की आता मला युट्यूबचं पेमेंटही चांगलं येतं. पहिलं येत नव्हतं, पहिलं यायचं काय 7-8 हजार जास्त नव्हतं येत मला, पण आता माझं युट्यूबचं पेमेंटही एवढं येतंय ना की माझं घर त्याच्यावर चालतं. त्याच्या अगोदर मी टेलरिंग काम केलं. पण जरांगेची बायको तर याच्याच लोकांनी सांगितलं की 200 रुपये रोजानी जाते. मग 200 रुपये रोजानी जाणारी बाई इतक्या आलिशान, तिचे मुलं कसे काय शिकू शकतात? आलिशान गाड्यांमध्ये तिचे मुलं कॉलेजला कसे काय जाऊ शकतात? त्या मुलांकडं 2-2 लाखाचे फोन कुठून आले हे त्याला विचारा ना. मी तर कामच करते रे. पण जे तुम्ही मला एडिट करून लावता ना ते खरं काम जरांग्याच्या पोरी आणि जरांग्याची बायको तर करत नसं. त्याला विचारा की, कारण तोच तुम्हाला सांगतो ना माझ्याबद्दल असं बोलायला, तर तुम्ही हिंमत करा की त्याला विचारायची. आता तुम्ही कशी विचारणार? कारण तुमचा बाप घरी नसताना तुम्हाला पैदा करण्यासाठी त्याने फार मेहनत केलेली, तुमच्या घरात आलेला आहे तो, नाही का? तुमचा बाप घरी नसताना नवनाथ, त्याचं कारण तुझा बाप घरी नव्हता त्यावेळेला तुझ्या घरी तो आला होता ना रे, म्हणून बोलते मी. तुझा बाप घरी नव्हता ना त्यावेळेला तुझ्या आईच्या उरावर बसायला तो आला होता. हा, आणि मग तुझी पैदाईच झाली त्याच्यातनं. तुझ्यासारखे अवलादीनं त्याच्यामुळे तर जन्माला आल्यात ना. तुझ्यासारख्या नालायक अवलादी ना त्याच्यामुळे जन्माला आलेले आहेत. हा, निघणार आहे सगळ्यांचं. तुम्हाला जी मजा वाटते ना आत्ता बोलायची बोलून घ्या, पण ज्या वेळेला मी आझाद मैदानावर बसेल ना त्यावेळेला कळेल सगळ्यांना काय होऊ शकतं ते, संविधान काय करू शकतं ते. हा, संविधान काय करू शकतं ना हे तुम्हाला लवकरच कळणार आहे.